करवीर तालुक्यातील वरणगे येथील मयत झालेल्या तरुणाचा मृतदेहच बदलल्यामुळे ऐन अंत्यसंस्कारावेळी स्मशान शेडमध्ये जमा झालेल्या पै पाहुणे, नातेवाईक आणि ग्रामस्थात खळबळ उडाल्याची घटना घडली आहे. मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटलमधील गलथान कारभारामुळे ग्रामस्थ पै पाहुण्यांना नाहक त्रास सहन करावा लागल्यानं अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असलेल्या लोकांनी हॉस्पिटलचा तीव्र निषेध नोंदवला आणि या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही केली आहे. वरणगे येथील भैरवनाथ हायस्कूलकडे शिपाई पदावर काम करणारा कृष्णात महादेव पाटील हा तरुण गेल्या 10 दिवसापासून आजारी होता. त्याचा आजार बळावल्यामुळे त्याला मुंबई वाशिम येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना कृष्णात महादेव पाटील हा तरुण गुरुवारी दिनांक 29 रोजी पहाटे आकस्मित मयत झाला. वय अवघे 47 आणि तब्येतीने धष्टपुष्ट दिसणाऱ्या आपल्या घरातील कुटुंब प्रमुखाचा आकस्मिक मृत्यू झाल्याने त्यांची पत्नी मेघा व भाऊ भेदरलेल्या अवस्थेत होते. यावेळी हॉस्पिटल प्रशासनाने कृष्णात पाटील यांच्या नातेवाईकांना मयत कृष्णाच्या मृतदेहाऐवजी 76 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कापडामध्ये गुंडाळून दिला. तो मृतदेह घेऊन नातेवाईक ॲम्ब्युलन्सद्वारे मुंबई ते वरणगे असा 6 तासाचा प्रवास करत आले. यावेळी मृतदेह कापडामध्ये गुंडाळल्यामुळे हा मृतदेह ग्रामस्थांनी थेट स्मशान शेडमध्ये अंत्यसंस्कारासाठी नेला. रीतिरिवाजप्रमाणे मृतदेहाला शेवटचे पाणी पाजण्यासाठी मृतदेहाच्या चेहऱ्यावरील कापड हटवले. त्यावेळी हा मृतदेह कृष्णात यांचा नसून दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचं त्याचा मुलगा प्रसाद याने ओळखलं. ही बाब ग्रामस्थ व नातेवाईकांच्या निदर्शनास आली आणि एकच खळबळ माजली. यावेळी संबंधित रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरला लोकांनी धारेवर धरलं. तसंच हॉस्पिटलमध्ये फोन करून मृतदेह बदलल्याची घटना सांगितली. त्यावेळी हॉस्पिटलकडून झालेली चूक मान्य करून कृष्णात यांचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये आहे, तो पुन्हा घेऊन जाण्यासाठी नातेवाईकांनी यावे असं सांगितलं. दरम्यान कृष्णात यांच्या अंत्यसंस्कारासाठी 1000 वर लोक स्मशान शेडमध्ये दाखल झाले होते. या घटनेमुळे या लोकांना प्रचंड मनस्ताप झाला आणि नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या गलथान कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. हॉस्पिटलच्या या कारभाराबाबत चौकशीची मागणीही उपस्थितांनी प्रसारमाध्यमांपुढे मांडली.